नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांचे। सध्या काही दिवसा अगोदर वसई विरार महानगरपालिकामध्ये लोक दरबार आयोजित करण्यात आला। त्या लोक दरबारात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची उपस्थिती होती। त्याचबरोबर सर्व अधिकारी, पोलीस बांधव आणि त्याचबरोबर माजी खासदार आणि आताचे आमदार राजेंद्र गावित यांची सुद्धा उपस्थिती होती। पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर वसई विरार विधानसभाचे स्नेहाताई दुबे पंडित, त्याचबरोबर राजन नाईक आणि बोईसर विधानसभाचे आमदार विलास तरे यांची उपस्थिती नव्हती। सांगण्याचं तात्पर्य एकच आहे का लोक दरबार आयोजित करण्यात आलेला फक्त ते शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीनेच करण्यात आलेला का? त्याचबरोबर त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यांनी विरोध आंदोलन केला होता आणि त्या विरोधामध्ये त्यांनी थेट प्रताप सरनाईक यांना 50 खोके इद्दमुके अशा आणि जनता लोक दरबार आयोजित करण्यात आला। पण त्या लोक दरबारात लोकांची जेवढी पण समस्या होती 330 समस्या त्या ठिकाणी उपस्थित केली गेली। पण एवढी समस्या नक्कीच वसई विरारमध्ये लोकांची हल होणार का, हे पण मोठा प्रश्नचिन्ह आहे। पण सध्या त्याचबरोबर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि वसई विधानसभाचे समन्वय अभिजित दिलीप सांगळे यांच्याशी बोलत असताना नेमका ते काय म्हणाल्या ते ऐकूया। काळे झेंडे दाखवण्यामागचं रिझन एवढंच होतं की जी बॅनरबाजी विरार वसईमध्ये करण्यात आली, शिवसेनेकडून, जी की शिवसेना खरी नाहीच आहे, चोरलेली शिवसेना आहे। चोरलेल्या शिवसेनेचा मंत्री वसई विरार महानगरपालिकेमध्ये येतो आणि वसई विरार महानगरपालिकेमध्ये येतो, त्या बॅनरबाजीवरती शिवसेनेचा लोक दरबार असं जाहीरपणे बॅनरवरती लिहिलेलं असताना जर एखादा पक्षाचा कार्यक्रम हा शासकीय कार्यालयात घेतला जातो तर त्या शासकीय कार्यालयाची ही खूप मोठी नामुष्किली आहे की एखादा मंत्री स्वतःच्या पक्षाचा कार्यक्रम हा शासकीय कार्यालयात घेतो। हे शासकीय पैशाचं उधळणपट्टी आहे। वसई विरार महानगरपालिकेला जो सामान्य जनतेचा टॅक्स जात आहे तो पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही देतोय का? हा सगळ्यात मोठा प्रश्न मला आज नवीन आयुक्त आलेले सूर्यवंशी साहेबांना विचारायचा आहे। कारण की मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की जेव्हा पण कुठलाही भाजपचा मंत्री, ज्या टायमाला आपल्या विरारमध्ये दुर्घटना झाली, बिल्डिंग खाली कोसळली, दुर्घटना झाली, त्या टायमाला महाजन साहेब आले होते। ते देखील मंत्री आहेत पण ते भाजपचे मंत्री आहेत। दोन्ही आमदारांची उपस्थिती होती। जेव्हा गणेश नाईक येतात तेव्हा देखील दोन्ही आमदारांची उपस्थिती असते। तसेच आपले माननीय खासदार साहेबांची पण तिथे उपस्थिती असते। परंतु शिवसेनेचा कुठलाही मंत्री जेव्हा पालघर जिल्ह्यात येतो तेव्हा येथील आमदार आणि त्याचप्रमाणे येथील खासदार त्यांच्या सोबत नसतो। मंत्री असून देखील आमदार खासदारांचा पाठिंबा त्यांना मिळत नाही। याचा अर्थ भाजप हा कुठेतरी शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न करतो आहे का? शिवसेना शिंदे गटाला डावलण्याचा प्रयत्न करतो आहे हे सर्वसामान्य जनतेकडून आणि स्पेशली पालघर वसई विरार जनतेकडून स्पष्ट झालेलं आहे। सर्वप्रथम जर मी म्हणालो, गणेश नाईक जेव्हा जनता बाजार घेतात पालघर जिल्ह्यामध्ये तेव्हा त्यांच्या जनता दरबारामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षाचा आव नसतो। ते जनहितासाठी जनता बाजार घेतात। हे आम्ही स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे काही मोठे नेते आहेत, आम्ही देखील त्यांच्या जनता दरबारामध्ये आम्ही जातो आणि आमचे प्रश्न मांडतो। कारण की ते पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे आणि लोकांचे आमचे प्रतिनिधी देखील आहेत, आज मंत्रिपदावरती आहेत। आमचे प्रश्न आम्ही त्यांच्याजवळ मांडतो। परंतु वसई विरार महानगरपालिकेमध्ये जो लोक दरबार झाला तो फक्त दिखावा होता। त्याच्यामध्ये कुठल्याही सर्वसामान्य जनतेचे प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत। त्याच्यामुळे हा लोक दरबार फक्त लोकांना दाखवण्यासाठी आणि भाजपला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न हा शिवसेना शिंदे गटाकडून केला जातो आहे। हेच फक्त दाखवण्यासाठी मंत्री इथे आले होते। पण मंत्र्यांना फक्त मला एवढंच सांगायचं आहे की घोडबंदर रोड, ज्या कार्यक्षेत्राचे आपण आमदार आहात त्या कार्यक्षेत्रामध्ये घोडबंदर रोडवरती आजची घटना सांगितली तर 5 तासाची ट्रॅफिक जाम होती। एक कंटेनर फक्त तिथे उलटा झाला होता म्हणून। तर ही तुमच्या मतदारसंघाची परिस्थिती असताना तुम्ही दुसऱ्या मतदारसंघात किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये स्वतःचा लोक दरबार भरवतात, ह्यापेक्षा जास्त नामिश्किल नाही। जसं आपल्याला माहिती आहे, भाजप जेव्हा विरोधी पक्षात होता, महाविकास आघाडीची सत्ता होती, भाजप विरोधी पक्षात होता, त्या टाइमपासून भाजपला सत्तेमध्ये येण्यासाठी
भाजपनी देखील कोविड काळात बरीच आंदोलने केली, परंतु भाजपला सत्तेत येण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागली ती गोष्ट त्यांनी शिंदे यांना फोडून आपली सत्ता प्रस्थापित केली महायुती नावाने। परंतु आता भाजप पूर्णपणे सत्तेत असताना त्यांना शिंदे गट किंवा दादा गट यांची गरज भासत नाहीये, हे सध्याच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येते आहे। त्यामुळे प्रत्येक शिंदे गटाचे आमदार असो, पालकमंत्री असो, खासदार असो, यांचे परस्पर व्हिडिओ न्यूजवर दाखवले जात आहेत। काही ठिकाणी चड्डी बनियान गँग, तर काही ठिकाणी ओम भट स्वाहा, तर काही ठिकाणी 50 खोके एकदम मुके, अशा घोषणा आजही दिल्या जात आहेत। तर ही त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी नामिष्किलकी आहे की फक्त त्या टाइमची सत्ता स्थापन करण्यासाठी आपला उपयोग केला गेला, उद्धव साहेबांसारखं नेतृत्व डावलण्यात आलं आणि आज तुमचं अस्तित्व टिकवण्यासाठी वारंवार तुम्हाला दिल्ली दौरा करावा लागतो आहे। हेच महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आणि त्यामुळेच महाराष्ट्र जनता तुम्हाला नाकारत आहे। माझं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढंच म्हणणं आहे, मी स्वतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून एक निमंत्रण त्यांना दिलेलं आहे। निमंत्रण म्हणण्यापेक्षा एक त्यांना अर्ज दिलेला आहे। अर्जामध्ये मी वसई विरारमधील 291 बिल्डिंगची पूर्ण लिस्ट ही सावंत साहेब जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याकडे मी दिलेली आहे आणि त्यांना ती लिस्ट जी मी काढली आहे 291 बिल्डिंगची, ही फक्त विरार ईस्ट आणि विरार वेस्ट मधल्या बिल्डिंगची आहे, जी स्वतः महानगरपालिकेने त्यांच्या वेबसाईटवरती देखील ती अपलोड केलेली आहे आणि त्याचे ऑडिट हे महानगरपालिकेकडून लवकरात लवकर व्हावे अशी मागणी मी महानगरपालिकेकडे केलेली आहे। आणि प्लस महानगरपालिकेला माझं एवढंच सांगणं आहे की दुसऱ्यांच्या गोष्टींवरती लक्ष देण्यापेक्षा किंवा दुसऱ्यांचे लोकदरबार भरवण्यापेक्षा आपण आपल्या कामांकडे लक्ष द्यावे। जी महाराष्ट्र शासन आपल्यावरती जी जिम्मेदारी देत आहे, आज वसई विरारची जनता जुन्या बिल्डिंग्स, ज्या बिल्डिंग 15 वर्ष आणि 16 वर्ष जुन्या बिल्डिंग आज पडत आहे, ही वसई विरारसाठी खूप मोठी लज्जास्पद गोष्ट आहे आणि त्याचं संपूर्ण खापर हे वसई विरार महानगरपालिकेवर फुटते, कारण की आज कोर्टाने देखील वसई विरार महानगरपालिकेला भ्रष्ट पालिका असं नमूद केलेलं आहे। बघितला कशा प्रकारे अभिजित दिलीप सांगले, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून अशी ओळख त्यांची वसई विधानसभा आगाशी परिसरमध्ये ते कार्यरत असतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे हे मंत्र्यांचा त्यांनी विरोध केलेला आणि त्यांचा काय नेमका मागचा कारण होता ते सर्व गोष्टी त्यांनी क्लिअर केलेला आहे। पण आता येणाऱ्या निवडणूकमध्ये आपल्याला असं येणाऱ्या निवडणूकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे का भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, जे महायुतीची शिंदे गटाची शिवसेना आहे, ते वेगवेगळे इकडे लढणार का त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी वाद आहे का, या सर्व गोष्टी आपल्याला बघायला भेटणार। पण त्याचबरोबर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की त्या प्रमुख कार्यक्रमामध्ये जनतेची लोक दरबारमध्ये इकडचे स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये त्यांनी निवडलेले आमदार त्या ठिकाणी का नाही उपस्थित होते, या सर्व गोष्टीवरती आपण अपडेट घेत राहणार।